सुरुवात झाली क्रांतिकारी सातारा जिल्हा आहे। आज पवार साहेबांनी एक नवी पर्वाची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या निमित्ताने केली आहे। तुमच्याकडे एक युवा नेतृत्व म्हणून बघितलं जातं। आज सातारच्या भूमीमध्ये आहात, काय महाराष्ट्राच्या जनतेला आपण संदेश देऊ इच्छिता आणि राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांना? एकच आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे, गेल्या वर्षभरात जर आपण बघितलं तर सामान्य लोकांचे प्रश्न कुठेही अधिवेशनात असू द्या नाहीतर काही मोठ्या नेत्यांच्या माध्यमातून हे मांडले जात नव्हते, सत्तेत असू द्या नाही तर सत्तेत नसणाऱ्या। आणि त्याच्याचबरोबर राजकारणाची पातळी गेले काही महिने आपण जर बघितली तर अतिशय खालच्या लेवलला गेलेली होती। आपल्या सर्वांची अपेक्षा एवढीच असते की महाराष्ट्राच्या खऱ्या अर्थाने महत्त्वाचे असणारे प्रश्न हे कुठे ना कुठेतरी मांडले जावेत, तुमच्या माध्यमातून जावेत, नाही तर चर्चा त्या बाबतीत व्हावीत। पण तसं न होता काही महिन्यांपूर्वी एक वर्षापूर्वी शिवसेनेला फोडण्यात आलं बीजेपीकडनं, त्यानंतर एक वर्ष होता होता तसाच प्रयत्न भाजपच्या माध्यमातून राष्ट्रवादीवर करण्याचा प्रयत्न काल झालेला आपण सर्वांनी बघितला। त्याच्याचबरोबर छोटे काही भाजपचे नेते अतिशय खालच्या पातळीवर जाऊन बोलतात, थोर व्यक्तींचा विचार आपण घेऊन जात असताना त्यांचा आदर मनामध्ये ठेवत असताना गेल्या वर्षभरात बीजेपी आणि शिंदे गटाच्या काळामध्ये मोठमोठ्या थोर व्यक्तींचा अवमान झाला तेव्हा शासन गप्प बसले। या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर महाराष्ट्रातल्या जनतेला कुठेतरी मनामध्ये खतखत होती आणि आत्ता कहरच काल झाला। राष्ट्रवादीच्या बाबतीत सुद्धा भाजपने जो प्रयत्न केला हे लोकांना पटलेला नाही। त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी बघत असताना मी काही नेता नाही, मी एक कार्यकर्ता आहे। कार्यकर्ते घ्या नाहीतर राज्यातली जनता घ्या, यांना ह्या सगळ्या गोष्टी पटलेल्या नाहीत आणि हे पवार साहेबांना माहीत आहे। त्यामुळे कालच राष्ट्रवादीवर प्रयत्न झाल्यानंतर पवार साहेब घरी न थांबता लगेचच दुसऱ्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी गुरुपौर्णिमा आज आहे, आज चव्हाण साहेबांच्या स्मृती ठिकाणी जाऊन नतमस्तक होऊन महाराष्ट्राला संघर्ष करायला शिकवलेला आहे। संघर्षाची सुरुवात तुमच्या सर्वांच्या सामान्य लोकांच्या आणि कार्यकर्त्यांच्या बरोबरीला राहून पवार साहेबांनी सुरू केलेली आणि त्याची सुरुवात ही आज कराड आणि सातारा जिल्हा तिथून सुरू होते। खरंच आपल्या सर्वांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे। दादा, आज साताऱ्यात अजितदादांनी बंड केल्यानंतर आज पहिला दिवस आहे की पवार साहेब बाहेर पडले नवीन उमेदीला। कालच त्यांनी सांगितलं की मी सातारपासून सुरुवात करतो। पवार साहेबांची ही खासियत आहे की एखादा आघात झाला, एखादी अडचण आली तर शांत बसायचं नाही, लढायचं। आणि हा संदेश जो आहे लढायचा तो पवार साहेबांनी आज खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांना दिलेला आहे। आम्हाला जे कळतंय एक आमदार म्हणून जे काय तुमच्या माध्यमातून आणि जे काय ऑफिसकडनं कळतंय की कदाचित कारवाईची प्रक्रिया सुरू झाली। काल जयंतराव पाटील साहेब स्वतः बोलले आहेत, ती सुरू झाली असावी। 5 तारखेला पवार साहेबांनी जयंतराव पाटील साहेबांनी एक बैठक बोलवली आहे, त्या बैठकीत काय चर्चा होते याच्याकडे आपल्या सर्वांना बघावं लागेल। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कराडमध्ये एक असं स्टेटमेंट केलेलं आहे की येत्या 15 दिवसामध्ये अजितदादा पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील आणि म्हणूनच ही सगळी उठाठेव देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या टीमने केलेली आहे। काय म्हणतात आपण जर बघितलं तर काल जेव्हा शपथविधी होता तेव्हा शिंदे गटांच्या चेहऱ्यावर काय खूप खुशी होती असं दिसत नाही। त्या बाबतीत शिवसेनेकडनं सुद्धा आज म्हणजे उद्धव ठाकरे साहेबांच्या गटाकडनं सुद्धा बोललं जातं। पण आमच्या सर्वांसाठी ह्या सगळ्या गोष्टी अतिशय दुसऱ्या लेवलच्या आहेत। आमच्या सर्वांसाठी महत्त्वाच्या ज्या काही गोष्टी आहेत ते म्हणजे लोकात जाणं, लोकांशी चर्चा करणं, संघटन परत एकदा उभं करणं, ते आदर्शीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाने होत आहे आणि आम्ही सर्वजण त्याचा एक भाग आहोत, याचा आनंद आम्हा सर्वांना नक्कीच आहे। अजितदादा मुख्यमंत्री झाले तर आपण पाठिंबा द्याल? विषय विचाराचा आहे, काय उद्या होईल हे कोणाला सांगता येणार नाही। कदाचित उद्या जाऊन काँग्रेसवर पण हा प्रयत्न होऊ शकतो। लोकसभा जी फेब्रुवारी मार्चला आहे ती कदाचित डिसेंबरला होऊ शकते आणि त्याला मुख्य कारण एवढंच आहे की कर्नाटकात जी गोष्ट झाली ती इतर राज्यामध्ये जर व्हायला लागली तर
खासदारकीची संख्या भाजपची मोठ्या प्रमाणात घटू शकते आणि ह्या सगळ्या गोष्टी बघता जेव्हा इतर राज्यामध्ये इलेक्शन आहेत तेव्हाच खासदारकी कदाचित करून घेतली जाऊ शकते आणि आपल्या राज्याचं जे काही इलेक्शन आहे ते ऑक्टोबरला असलं तरी 6 महिन्याआधी ते ओढलंही जाऊ शकतं. त्यामुळे आज कालचा इन्सिडन्स बघितल्यानंतर काहीही कधीही होऊ शकतं हे लोकांना नक्कीच कळालेलं आहे. महाराष्ट्राच्या जनतेमध्ये एक प्रचंड चीड निर्माण झालेली आहे अजितदादा पवार यांच्या संदर्भात आणि दुसऱ्या बाजूला प्रेमाची लाट शरद पवार साहेबांच्या बाबतीत तयार होतीये. तुम्ही पुतणे आहात, काय याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? एका बाजूला अजितदादा, एका बाजूला आम्हाला लहानपणीपासून प्रेमाबद्दल शिकवलेलं आहे, आदराबद्दल शिकवलेलं आहे, दिलेला शब्द पाळण्याचं शिकवलेलं आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी बघत असताना सकारात्मक दृष्टिकोनातून चांगल्या गोष्टीकडे बघणं फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे प्रेमाकडे आम्ही सर्वजण बघतो, लोकांकडे आम्ही बघतो आणि आज सत्तेत जर गोंधळ बघितला तर जे पायऱ्यांवर उभं राहून 50 खोके हे आमच्या बाजूली शिंदे गटाला बोलत होते तेच शिंदे गटामध्ये आता मंत्री झालेले आपल्या सर्वांना बघायला मिळत आहेत. त्यामुळे हे काय चाललंय असा प्रश्न सामान्य लोकांना नक्कीच पडलेला आहे. सामान्य लोकांना असंही वाटतंय की आमचं मत वाया गेलं, आम्ही कुठंतरी आमचं इलेक्शनचं कार्ड कुठंतरी विकावं, नाहीतर कधी इलेक्शन नाहीतर मतदानाला जाऊ नये. काही प्रमाणात तुम्ही मला विचारलं ते नवीन आमदार म्हणून माझ्या मनामध्ये सुद्धा अशीच भावना आहे. आम्ही राजकारण कुठलं मनामध्ये ठेवून आलेलो आहे तर चव्हाण साहेबांनी पवार साहेबांनी राजकारण केलं ते मनामध्ये ठेवून आलो होतो. पण गेल्या वर्षभरात ज्या ज्या गोष्टी बघितलेल्या आहेत कुठेतरी आमच्या मनामध्ये सुद्धा एक कुठेतरी शंका निर्माण होते, अरे राजकारणात येऊन योग्य केलं का नाही केलं. पण शेवटी आम्हाला ही गोष्ट माहिती आहे की महाराष्ट्र ही संतांची आणि थोर व्यक्तींच्या विचाराची भूमी आहे. महाराष्ट्र हे देशाला लढवायला शिकवतं आणि ह्या गोष्टी मनामध्ये ठेवून हारून चालणार नाही. लढावं तर लागेलच, चांगला विचार आणण्यासाठी आपल्या सर्वांना मिळून लढावं लागेल. हा संदेश पवारसाहेब स्वतः या वयामध्ये सुद्धा फिरून कार्यकर्त्यांना आणि जनतेला देत आहेत असं माझं मत आहे. बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये बारामती असल्याचं चित्र पाहायला कालची जी बैठक होती ती बैठक जेव्हा आम्ही काही आमदारांशी बोललो तेव्हा आमदाराकडनं असं कळण्यात आलं होतं की 6 तारखेला आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे जे अध्यक्ष आहेत ते बदलण्याच्या बाबतीत काही मोठे नेते बोलले होते. तर पवार साहेबांच्या सवयीप्रमाणे लोकप्रतिनिधी पदाधिकाऱ्यांची चर्चा घेऊनच निर्णय आपण घेऊया आणि त्या बाबतीतली 6 तारखेच्या आधी एक बैठक होती म्हणजे काल होती असं आमदारांना सांगण्यात आलं होतं आणि त्या दृष्टिकोनातून आमदार तिथे गेले असता काही बऱ्याच गोष्टी घडल्या ज्या आता टीव्हीच्या माध्यमातून आपल्या सर्वांना बघायला मिळतात. त्यामुळे आमदारांना बैठक कशाची होती हे खरं तर माहीत नव्हतं असं आज जयंतराव पाटील साहेब, सुप्रियाताई, पवार साहेब स्वतः आणि अनेक आमदार पवार साहेब आणि या सगळ्यांचे संपर्क साधून हे सांगत आहेत. त्यामुळे आमदारांवर पण खापर फोडून आज चालणार नाही. 5 तारखेपर्यंत आपल्याला सर्वांना वाट बघावी लागेल. येत्या 5 तारखेला काय होतंय हे आपण सर्वांनी बघितलं पाहिजे आणि एक समजून घ्या की साताऱ्यामध्येच जी सभा पवार साहेबांची झाली होती त्या सभेमुळे आणि स्वतः या वयामध्ये पवारसाहेब सोलापूरपासून अख्ख्या महाराष्ट्रात फिरले होते. त्यामुळे माझ्या सकट अनेक आमदार निवडून आलेले आहेत काँग्रेसमधले सुद्धा आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनाही माहिती आहे की निवडून यायचं असेल तर कोणाची साथ म्हणजे लोकांची साथ म्हणजे पवार साहेबांची साथ असणं महत्त्वाचं आहे आणि त्या गोष्टी आमदार विसरणार नाही असाही विश्वास माझ्यासारख्याला वाटतो. काय त्या बैठकीत घडलं मला तर सांगता येणार नाही. फक्त एकच आहे की बैठक सांगण्यात वेगळी आली होती, झाली वेगळी, झालं वेगळंच. त्यामुळे या 5 तारखेला जी बैठक आहे ती पार्टीच्या हिताची आणि भविष्याची आहे. तिथं काय चर्चा होती हे आपल्या सर्वांना बघायला. बारामती विधानसभा मतदारसंघाचा एक विषय आता कालपासून एक समोर येतोय. बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये अजितदादा आता विद्यमान आमदार आहेत तर तुमचे वडील येणाऱ्या काळात बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये शरद पवार साहेबांच्या पार्टीकडनं म्हणजे राष्ट्रवादीकडनं अजित पवारांची निवडणूक लढवू शकतात अशी चर्चा येते. माझे आजोबा, माझे वडील, माझी आई कुणीही राजकारणात नाही. तुम्ही कुठून ऐकलं हे मला सांगता येणार नाही. मला एवढंच माहीत होतं की भाजपची लोक आणि शिंदे गटाची लोक राजकीय पतंग फार उडवतात
पण पत्रकार उडवायला लागलेत हे मला माहीत नव्हतं, आजच कळालं. त्यामुळे उगाच अशा पतंगे कुणी उडवू नये अशी विनंती इथं करतो. आणि कुठल्या विधानसभेच्या तिकिटावर कोण निवडून येईल आणि कोण उभं केलं जाईल हे आपल्या येत्या काळामध्ये बघावं लागेल. विजय शिवतारे काल रात्री अजितदादांना देवगिरीवर भेटले, त्यानंतर या सगळ्या घडामोडी घडलेल्या आहेत. विजय शिवतारे स्वतः इच्छुक आहेत बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये, आणि ते अजितदादांची मदत मागायला गेलेले आहेत सुप्रियतांच्या विरोधात. शिवतारे साहेब आता आमदार आहेत का? नाही, आमदार नाही, लोकसभेला उभा आहे. मग जी व्यक्ती आधीच लोकांच्या मुळे आणि लोकांच्या मतामुळे पडलेली आहे, त्यांनी उगाच वेगळा विचार करून वेगळी चर्चा घडू नये, पण ते अशी करणार नाहीत असंही मला वाटतं. दादा, कालच्या झालेल्या घटनेनंतर अजितदादांशी काय संपर्क झाला का किंवा करायचा प्रयत्न केला का? तुमच्या टीव्हीच्या माध्यमातून एवढंच कळत आहे की तिथं गडबड खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे. जशी गडबड त्यांच्या गटात आहे तशीच गडबड शिंदे गटात पण आता चालू आहे असं आम्हाला कळतंय. या सगळ्या गडबडीमध्ये कोणाला कशाला डिस्टर्ब करायचा हाही विषय. पण एक सांगतो, आदरणीय अजितदादांनी मला राजकीय क्षेत्रामध्ये नाही तर व्यक्तिगत इतरही विषयामध्ये खूप मदत केलेली आहे. त्या गोष्टी मी कधीही विसरणार नाही. पण व्यक्तिगत विषय हा व्यक्तिगत असतो, कुटुंबाचा असतो. तो आदर कायमस्वरूपी माझा त्यांच्याबद्दल राहणारे ते मोठे नेते आहेत. पण प्रश्न जेव्हा पक्षाचा विचाराचा येतो तेव्हा कुठला तरी विचार आपल्याला धरून जावा लागतो, आणि तो पवार साहेबांचा लोकांचा विचार हा आम्ही सर्वांनी धरून चाललेला आहे. अजून एक गोष्ट सांगतो, दादांच्या बाबतीत कुटुंबीय असल्यामुळे मी जास्त बोलणार नाही, तो विषय बाजूला ठेवला. पण बाकीचे जे नेते आहेत त्यांना पवार साहेबांनी कुठं काय कमी केलं? सगळ्यांना सगळी पदं दिली. कुणी केंद्रात मंत्री होतं, कुणी राज्यात मंत्री होतं, काय 5-5 वर्ष नव्हतं, 15-15 वर्ष होतं. मग अशी काय अडचण झाली? असा काय अन्याय झाला? सामान्य लोक सुद्धा पवार साहेबांना कधीही कुठेही भेटू शकतात. ते तर काय घरी पण यायचे, कधीही यायचे. अशा परिस्थितीमध्ये असा कुठला अन्याय झाला की त्यांना कुठंतरी पवार साहेबांना लोकांना सोडून जावं लागलं? ह्या सगळ्या गोष्टी जे काही इतर नेते गेलेले आहेत ते सगळे सामान्य लोक बघून आहेत, लक्ष ठेवून आहेत. लोकांना माहिती त्याचं मुख्य कारण काय. आणि अशा परिस्थितीमध्ये जेलपेक्षा बीजेपी बरं. आता पवार साहेब स्वतः याबाबत बोललेले आहेत. सामान्य लोक याबाबतीत चर्चा करायला लागलेत. कुठंतरी 2-3 दिवसापूर्वी जे प्रधानमंत्री साहेबांचं वक्तव्य होतं ते ऐकल्यानंतर का ते झाल्यानंतर याला एवढी गती महाराष्ट्रामध्ये कशी मिळाली? त्यामुळे आम्ही नाही पण सामान्य लोक, मीडिया, सगळीच लोक ईडी आणि ह्या विषयाचं आणि कालच्या बंडाचं कुठंतरी एक रिलेशन लावण्याचा प्रयत्न करत आहेत. मी माझा विचार आधीही केला नाही, आजही केला नाही. जिल्हा परिषद सदस्य असताना मी फक्त सदस्यच होतो. महाविकास आघाडीची सत्ता असताना मी फक्त आमदारच होतो. आणि आत्तासुद्धा पक्षामध्ये कुठलीही जबाबदारी मला नाही. त्यामुळे रोहित पवार हा पदासाठी नाही, लोकांसाठी आणि काहीतरी शिकण्यासाठी राजकारणात आलेला आहे, स्वइच्छेने आलेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये पदासाठी मी कुठेही आणि कॅनव्हासच्या बाबतीत विचार करत नाही. पवार साहेबांच्या कर्तृत्वाचा जर कॅनव्हास आपण बघितला, सगळीकडे फक्त सामान्य लोकांच्या विचाराने तो रंगलेला आहे. आणि जसे सामान्य लोकांचे विचार त्या कॅनव्हासवर आहेत त्यातला एक विचार माझा सुद्धा आहे आणि माझी साथ ही पवार साहेबांबरोबर नक्कीच आहे. काका पुतण्या म्हणून मी त्यांचा पुतण्या आहे. मी तो प्रयत्न करेलच जेव्हा केव्हा संधी मिळेलच. पण शेवटी पार्टीचा निर्णय, पार्टीची चर्चा हे प्रमुख घेत असतात. आणि पवार साहेब तर कुटुंबाचे पण प्रमुख आहेत आणि पार्टीचे पण प्रमुख आहेत. साहेब बोलले तर बोलतील, नाही तर सुप्रियाताई बोलतील. पण आम्हाला जर संधी मिळाली कुठं भेटण्याची, बोलण्याची, तर नक्कीच. आणि आपल्या माध्यमातून सुद्धा आता मी दादांना विनंतीच करेल की कुठंतरी आपण घेतलेला निर्णय या बाबतीत विचार व्हावा. पण शेवटी तो निर्णय त्यांचा आणि इतर नेत्यांचा आहे असं वाटतं. किती आमदार तुमच्या बरोबर आहेत नेमकं महाराष्ट्राच्या जनतेला कळून द्या. पवार साहेबांबरोबर किती, अजितदादांबरोबर? तो आकडा आपल्या सर्वांना 5 तारखेला नक्कीच कळेल. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.